येथे माननीय नामदार आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर नामदार अतुलजी सावे साहेब यांनी दिलेल्या 35 लाखाचा जो सभागृहाचा निधी होता, त्या निधीतून आम्ही एक सभागृह इथं बांधण्यात आलं आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा होता। लोकार्पण सोहळ्यासोबतच बुद्धमूर्तीची स्थापना पण इथे भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आली आणि खूप सुंदर असा अभूतपूर्व हा लोकार्पण सोहळा इथे पार पडला। यासाठी दमोदी बुद्ध विहाराची संपूर्ण समिती अध्यक्ष शेषराव कदम, सदस्य गणकवार बाबा यांनी सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला। किती लोक आले होते? जवळपास 700 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते। सगळे संभाजीनगरचे होते? नाही, बाहेरचं कोणीच नाही, सर्व या भागातले N7 आयोजनगर, शिवनेरी कॉलनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या भागातील नागरिक होते। सावे साहेबांनी पण मार्गदर्शन केलं काही? हो, आता साहेबांनी एवढा मोठा 35 लाखाचा निधी दिल्यामुळं आम्हाला त्यांच्याच हस्ते लोकार्पण केलं आम्ही आणि त्यांनी आम्हाला भरपूरसं मार्गदर्शन केलं आणि पुढेही अशीच मदत ते आम्हाला नेहमी करणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान फक्त एकच करायचं आहे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो, एकजुटीने या, एकजुटीने कार्यक्रम करा आणि एकजुटीने यशस्वी करा, जेणेकरून भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी मैत्रीपूर्व भावना ठेवून सर्वांशी समाजाने चांगलं वागलं पाहिजे। तुमच्या कुठल्याही समाजाचा असो, सर्व समाजाने एकमेकांमध्ये शांतीने मैत्री भावनेने वागलं पाहिजे। पूर्ण सांगा तुमचं। मी राहुल भगवान करा, इथला एक उपासक N7 आयोजन। अतुल सावे साहेबांनी जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल आमच्या दमोदी विहाराचा मी अध्यक्ष शेषराव कदम त्यांचे अत्यंत आभार मानतो की त्यांनी ही जागा 45 वर्षापासून पडलेली होती, पण तिचं आज काहीतरी काम होत आहे आणि पुढील कामाची सुद्धा दिशा ते त्यांच्यामार्फत आम्हाला मिळणार आहे। त्याबद्दल आम्ही दमोदी बुद्ध विहाराच्या वतीनं गणकवार सर्व राहुल भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनानं आम्ही पुढचं काम अतुल सावेच्या मार्गदर्शनाने पूर्ण करणार आहोत। ही आमच्या समितीच्या वतीनं मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो। तुमचं नाव सांगा? मी शेषराव कदम, दमोदी बुद्ध विहाराचा अध्यक्ष।